नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. थिंकोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण व्यंजने हा प्रकार शिकायचा आहे. ठीक आहे. तर व्यंजन कशाला म्हटले जाते आणि व्यंजनाचे प्रकार कोणते हे आपल्याला नाही का शिकायचं आहे. तर आपण नाही का व्यंजने प्रकार 1 आणि व्यंजने प्रकार 2 अशा नाही का 2 भागामध्ये आपल्याला हा टॉपिक घ्यायचा आहे. कारण नाही का हा जर टॉपिक आपण एकाच भागामध्ये घेतला तर हा खूप मोठा टॉपिक होऊन जाणार आहे आणि म्हणून आपण नाही का याला नाही का 2 भागात डिवाइड केलं आहे. तर ठीक आहे. आपण यामध्ये जो पहिला भाग आहे याच्यामधून नाही का आपण असा विचार करू का जसं व्यंजने कशाला म्हटलं जाते, व्यंजनाचे प्रकार कोणते कोणते. आता त्या प्रकारामध्ये नाही काय जे आपल्याला शिकायचं तो पहिला भाग झाला आणि दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकायलाच मिळणार आहे. ठीक आहे. तर पहा, व्यंजने म्हणजे काय? तर व्यंजनाचा अर्थ काय होत असते, पूर्ण ज्यावेळेस नाही का आपण नाही का व्यंजनाचा उच्चार करतो तेव्हा अपूर्ण उच्चार ज्याचा होत असते त्याला व्यंजने असे म्हणतात. म्हणजे व्यंजन हे अपूर्ण उच्चाराची असतात. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. व्यंजने कशाला म्हटले जाते, तर व्यंजने अपूर्ण उच्चार ज्याचा होते त्याला व्यंजने असे म्हटले जाते. आणि व्यंजनाचा आपण काय करत असतो, पाय मोडून दाखवत असतो. म्हणजे आजचा आपला नाही का जो टॉपिक आपण घेत आहे तर त्याला काय म्हणू शकतो आपण, व्यंजने असं म्हणतो. व्यंजने. ठीक आहे, व्यंजने. आणि यालाच नाही का आपण परवर्ण सुद्धा म्हणतो. परवर्ण असे सुद्धा आपण म्हणू शकतो. परवर्ण. व्यंजने म्हणजे परवर्ण. पर म्हणजे शेवट. शेवट ज्यामध्ये नाही का आपण नाही का स्वर मिसळला का त्याचे व्यंजनेचे उच्चार पूर्ण होते. जसं आता मी तुम्हाला काल म्हणजे ज्या आपला जो जुना लेक्चर होता त्यामध्ये नाही का एक आपण टॉपिक घेतलेला आहे का स्वर कशाला म्हटलात. तर मी मग तुम्हाला नाही काय म्हटलं होतं, अ पासून आपण सुरुवात अ पासून करा. सुरुवात जर मी अ पासून केली आणि मला नाही का शेवटही नाही का काय ऐकू येत आहे, अच ऐकू येत आहे. सुरुवाती अ पासून आणि शेवटसुद्धा अ पासून आपल्याला लक्षात आला. याचा अर्थ असा झाला का जे स्वर असते त्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला अच ऐकू येणार आहे. परंतु जसं आपण नाही का इथं ब घेतला, जसं आपण इथं ब घेतला आणि याला नाही का शेवटपर्यंत न्या ब असं जर म्हटलं तर शेवटी आपल्याला काय येत आहे, अ ऐकू येत आहे. शेवटी आपल्याला काय येत आहे, अ ऐकू येत आहे. याचा अर्थ स्वरांमध्ये दुसरा नाही का वर्ण नसतो, परंतु व्यंजनामध्ये नाही का स्वर मिसळल्या जातात आणि ज्या वेळेस नाही का व्यंजनामध्ये स्वर मिसळल्या जातात तेव्हा त्याचा पूर्ण उच्चार होत असते. अन्यथा ते नाही का काय होते, अपूर्ण उच्चाराचे वर्ण राहत असते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे व्यंजने हे अपूर्ण उच्चाराची वर्ण असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता आपल्याला नाही का काय करायचं आहे का ज्या वेळेस नाही का आपण नाही का व्यंजनांचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे का जर व्यंजने म्हटलं तर त्याचा नाही का आपण पाय मोडून दाखवायचा असते. जसं आता मला नाही का इथं नाही का मी ए लिहिला, हा समजा ए लिहिला, तर हा य जे आहे हे झालं अक्षर. कसं झालं अक्षर, कारण हा य जो बनलेला आहे हा य अधिक अ असा बनलेला आहे. य अधिक अ आणि यचा काय मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे. हे सुद्धा काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस नाही का कोणत्याही व्यंजनामध्ये ज्यावेळेस आपण स्वर मिसळतो तेव्हा काय बनते, अक्षर बनते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहा, अक्षर आणि व्यंजन यामध्ये फरक काय. आता अक्षराचा जो पाय मोडलेला आहे का, नाही, अक्षराचा पाय मोडलेला नाही आहे म्हणून त्याला आपण अक्षर म्हणतो आणि आपल्याला माहीत झालं अक्षरामध्ये काय असते, स्वर असते. परंतु व्यंजनाचा नेहमी पाय मोडलेलाच असतो. कारण नाही का ते याच्यासाठी पाय मोडलेला असतो का आपल्याला माहीत पडलं पाहिजे का याच्यामध्ये स्वर नाही आहे. आणि म्हणून आपण नाही का व्यंजनाचा अभ्यास जो आहे तो नाही का जशा प्रकारे करायचा आहे का आपण व्यंजने म्हणजे काय, व्यंजनाचा एकूण व्यंजने किती आहे, हे अदर जे काही आपल्याला माहिती आहे ते आपल्याला या लेक्चरमध्ये मिळणार आहे. लेक्चर जो आपण नाही का घेत आहे तो नाही का फक्त तुम्हाला नाही का तो जो एक्झाम जो आहे तुमचं जे येणारी एक्झाम जे दिसू राहिलेली आहे समोर डोळ्यासमोर घेऊनच नाही का हा लेक्चर बनवलेला आहे. तर एवढा जरी लेक्चर तुम्ही कवर केला, तुम्ही पाहिला, तर 100% या टॉपिकवर तुम्हाला नाही का आउट ऑफ मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. ठीक आहे. मग आता इथं पहा, व्यंजने आपल्याला माहीतच झालं कशाला म्हटलं जाते. तर आता आपल्याला माहीत पडलं पाहिजे व्यंजनांचे प्रकार. ठीक आहे. तर व्यंजनाच्या प्रकार पहिले नाही का आपण व्यंजने जे एक एक लिस्ट आहे आपण नाही का ते नाही का मागे शिकलो होतो तसेच नाही का आपण पाहून घेऊ. तर इथं पहा, मी पहिले जे व्यंजने असते ते लिहून घेऊ म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात आले पाहिजे का व्यंजने कशाला म्हटलं जाते. जसं जसं आपण नाही काय तो नियम आहे आपला कोणता, क च ट कचट तप, त आणि प, कचट टप. हे जे आपण नाही का वर्ग लिहिले त्याच्यानंतर नाही का ह्या साऱ्यांचे काय करत असतो आपण, पाय मोडून दाखवत असतो. आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे पाय मोडून दाखवायचा, पण तुम्ही समजून घ्या का हे सर्व नाही का आपण नाही का पाय मोडून दाखवत असतो. मग आता पूर्ण वर्गामध्ये लिहून घेऊ आपण. क क ख, त्याच्यानंतर क ख ग आणि त्याच्यानंतर क ख ग घ आणि त्याच्यानंतर अंग्य. ओके, हे झालं आपला अंग्य. च छ च छ च छ ज ज च छ ज झ आणि इथं आपला नाही काय त्र.
याला न सुद्धा आपण म्हणत असतो आहे ना, कोणी त्र कोणी न असं म्हणते. याच्यावर आपण मागच्या लेक्चरमध्ये स्पष्टीकरण दिलेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ट ठ, त्याच्यानंतर इथं आला तुमचा ड, ट ठ ड ढ आणि बाणाचा न म्हणजे मोठा न. त्याच्यानंतर त थ द, त्याच्यानंतर ध आणि त्याच्यानंतर नळाचा न. ओके. आणि त्याच्यानंतर प फ ब भ आणि म. ठीक आहे. हे झाले आपले नाही काय आपण व्यंजने लिहित आहे. आता याच्यानंतर आणखी जे एक्स्ट्रा उरलेले जे वर्ण आहेत ते सुद्धा आपल्याला व्यंजने आहेत ते लिहून घेऊ. जसं य र ल, यरल व. ठीक आहे. यरल व. श स ह आणि ळ, श हळल. आणि आपण नाही का आता जे विशेष संयुक्त व्यंजन आहे ते सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचे आहे. म्हणजे इथं आपल्याला श आणि आला इथं आपला न्य. ओके. हे जे तुम्हाला नाही का वर्ण जे व्यंजने दिसत आहे या व्यंजनाची नाही का एक म्हणजे तुम्ही सुद्धा नाही का लिहून घ्या तुमच्या नोट्स जर तुम्ही बनवत असाल, आपल्या लेक्चरनुसार नोट्स बनवत असाल, हे तुमच्याकडे असो. आता आपल्याला नाही का इथं पाहायचं आहे का जे व्यंजनाचे प्रकार आहेत ते कोणत्या प्रकारे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. जसं आपण पाहायचं आहे आपल्याला व्यंजनांचे प्रकार, व्यंजनाचे प्रकार. ठीक आहे. व्यंजनाचे प्रकार. आता हा पहिल्या सुरुवात म्हणजे आपल्या लक्षात ठेवा, जो पहिला प्रकार आहे तो आपल्या लक्षात ठेवायचा आहे का जसं आपण नाही का म्हणायचं स्पर्श व्यंजने. ठीक आहे. आपल्याला म्हणायचं आहे स्पर्श व्यंजने. ठीक आहे. स्पर्श व्यंजने हे लक्षात ठेवा. व्यंजने. आणि स्पर्श व्यंजने कुठून कुठपर्यंत स्टार्टिंग होते तर आपल्याला लक्षात घ्या का क पासून तर जो दिसत आहे म पर्यंत एकूण व्यंजने जे 25 आहे त्या 25 व्यंजनाला आपण काय म्हणायचं स्पर्श व्यंजने म्हणायचं. म्हणजे आपली सुरुवात कुठून होणार आहे मग क ख काय म्हणायचं आपल्याला क ख पासून तर म पर्यंत हे जे तुम्हाला दिसत आहे हे एकूण नाही का काय आहे 25 व्यंजने आहे. आणि 25 व्यंजनांना म्हणत असतो आपण स्पर्श व्यंजने. कारण हे नाही का मुखाच्या प्रत्येक भागाला नाही का कुठं ना कुठं स्पर्श करून जाते म्हणून त्याला स्पर्श व्यंजने असे म्हणतात. ठीक आहे. आता स्पर्श व्यंजनाच्या नंतर आपल्याला नाही का 2 नंबरवर नाही का शिकायचं आहे. 2 नंबर. आता स्पर्श व्यंजन तर आता याच्यानंतर नाही का तुम्ही नाही का काय करू शकता तर हे जे आहे आपल्याला नाही काय जसं नाही का आपण नाही का म्हणू शकतो का अनुनासिका सुद्धा नाही का आपल्याला लक्षात ठेवायचे आहे का अनुनासिका व्यंजने. अनुनासिका व्यंजने. ठीक आहे. तर अनुनासिका व्यंजनेमध्ये नाही का तुम्हाला नाही का काय दिसत आहे इथं नाही का तुम्हाला एक गट दिसत आहे. इथं दिसत आहे आपल्याला अंग्य, त्र आपण न किंवा त्र याला म्हणतो. त्याच्यानंतर न आणि म हे जे आहे याला नाही का काय म्हणत असतो आपण अनुनासिका व्यंजने. तर अनुनासिका व्यंजने एकूण किती आहे मग आपल्याकडे एकूण हे 5 आहे. एकूण तुम्हाला किती दिसणार आहे 5. आणि यांचा नाही का उच्चार जो आहे हा नाकातूनही होतो म्हणून याला अनुनासिका म्हणते. नासिका म्हणजे नाक होते हां. अनुनासिका. आणि म्हणून नाही काय अनुनासिक हे व्यंजन हे सुद्धा तुम्ही नाही का लक्षात ठेवायचं आहे. आता जो तिसरा प्रकार दिसत आहे तुम्हाला कोणते आहे मग याच्या अनुनासिका आहे. याचा अंग दिसत आहे. त्याच्यानंतर नाही काय हा न किंवा तर आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर मोठा न, त्याच्यानंतर लहान न आणि लहान नच्या नंतर आपल्याला दिसत आहे म. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे जे 5 नाही का व्यंजने दिसत आहे याला आपण काय म्हणायचं अनुनासिके व्यंजन म्हणायचं. आता अनुनासिके व्यंजनाच्या नंतर नाही का आपल्याला शिकायचं आहे जो प्रकार तुम्हाला दिसत आहे इकडे पाहू आपण दुसऱ्या पेजवर. तर आपल्याला नाही काय तिसरा जो प्रकार तुम्हाला नाही काय दिसत आहे त्याला म्हणायचं अर्धस्वर. अर्धस्वर म्हणायचं. अर्धस्वर. ठीक आहे. आणि याला काय म्हणतो आपण अंतस्थ सुद्धा म्हणत असतो. अंतस्थ म्हणजे दोघांच्या मधात असलेला जे वर्ण आहे ते. आता पहा कोणते व्यंजन आहे अंतस्थ व्यंजन म्हणजे य त्याच्यानंतर र, यर, त्याच्यानंतर ल आणि त्याच्यानंतर यर ल व.
या व्यंजनांना आपण काय म्हणत असतो, अर्धस्वर असे म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, अर्धस्वर असे म्हणायचं आहे. आता हे जे असते अर्धस्वर का बरं म्हटलं जाते, कारण याच्या नाही का जो उच्चार असते, अर्धस्वर का बरं म्हटलं जाते, कारण यांचा जो उच्चार करताना पहा, जसं उच्चार करताना ह्या स्वरांसारखा सुद्धा उच्चार होते, म्हणून याला अर्धस्वर असे म्हटले जाते. जसं पहा, जसं हा जो मी आहे आपला य लिहिला, हा जो य आहे हा कशा स्वरूपाचा आहे आपला, हा व्यंजन आहे. परंतु नाही काय, आता याला जर नाही काय आपण नाही काय ई केला, तर असा जर ई लिहिला, तर असा मी ई लिहिला, हां, य ई, ई हा सुद्धा नाही काय व्यंजनामधला आहे. पण आता इथं लक्षात येते तुम्हाला, हा ई आहे व्यंजनाचा, परंतु नाही का जर मी हा याला हे इथं लिहिलं, हा काय दिसत आहे, हा ई आहे, परंतु हा स्वरातला ई आहे. आता दोघाचाही उच्चार जर केला तर एकसारखा दिसत आहे, यालाही आपण ईच म्हणणार आहे, आणि जो स्वराचा ई आहे त्याला पण आपण काय म्हणणार आहे, ईच म्हणणार आहे. दोघाचाही अर्थ एकसारखा दिसत आहे, म्हणजे ज्या वेळेस नाही का दोघाचा अर्थ एकसारखाच दिसत असते, त्याला आपण काय म्हणत असतो, अर्धस्वर असे म्हणत असतो. जसं आता इथं पहा र दिसत आहे, इथं काय दिसत आहे, र, आणि रच्या जागी आपण नाही का इथं नाही का काय केला, रू केला. आता रू हा सुद्धा, आणि एक रू नाही का स्वरामध्ये सुद्धा असते. इथं पहा, हा रू जसा दिसला तुम्हाला लक्षात आलं का, हा रू व्यंजनाचा आहे आणि हा रू स्वराचा आहे, म्हणजे दोघांचा उच्चार एकसारखा झाला. त्याच्यानंतर आपण आणखी एखादा काय दिसत आहे, इथं दिसत आहे आपल्याला ल दिसत आहे. आता लचा आपण नाही का इथं जर मी असा लू केला, असा लू लिहिला, ठीक आहे, आणि हा लू व्यंजनामधून आला. पण इथं पहा बरं, इथं काय दिसत आहे, हा जो लू आहे मी लिहिला, असा लू तुम्ही स्वरामध्ये पाहिलेला आहे, दोघाचाही उच्चार सारखाच झाला, म्हणून आपण त्याला काय म्हणायचं, काय अर्धस्वर असे म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्हाला नाही काय इथं आपण एखादा व घेतला, इथं घेतला मी व, आणि वचा घेतला आपण, वला आपण नाही का काय करू, ऊ करू, ठीक आहे, वला काय करू आपण, हा ऊ करू. आता ऊ इथेही लिहिला, आणि जर नाही का मी असा ऊ लिहिला, तर समजा ऊ असा लिहिला, तर दोन्हीचा उच्चार काय होते, वरचा जो व्यंजनाचा ऊ आहे तो पण नाही का ऊच होते, आणि नाही काय ऊ आपण स्वराचा घेतला तो पण ऊच होते, म्हणजे दोघाचाही उच्चार सारखा होऊन राहिला, म्हणून त्याला अर्धस्वर असे म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याला अंतस्थ वगैरे म्हटलं जाते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता चौथा जो प्रकार आहे तो आपल्याला नाही का पाहायचा आहे, जो चौथा उष्मे किंवा घर्षक. ठीक आहे, उष्मे 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 किंवा किंवा घर्षक व्यंजने उष्मे किंवा घर्षक व्यंजने. तर उष्मे किंवा घर्षक व्यंजने कोणते कोणते आहे, तर पहा, एक आहे श, त्याच्यानंतर श आणि स, श आणि स, यांना उष्मे किंवा घर्षक व्यंजने असे म्हणतो. कारण ज्या वेळेस नाही का मुखाची हवा नाही का जोराने बाहेर जेव्हा येऊन राहिलेली आहे, ते नाही का घर्षण करून नाही काय बाहेर पडते, आणि हे नाही काय व्यंजने तयार होते, म्हणून याला उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. तर उष्मे किंवा उष्मन म्हणजे काय असते, उष्मन म्हणजे एक प्रकारची नाही का आग निर्माण होणे, त्याला उष्मन असं म्हटलं जाते. ठीक आहे, तर श स या व्यंजनांना आपण उष्मे किंवा काय म्हणायचं, घर्षक व्यंजन म्हणतो, कारण घासून येते श है ना, हवा कशी घासून गेलेली आहे, म्हणून नाही काय घर्षक असं सुद्धा याला म्हटलं जाते. त्याच्यानंतर नाही का आपण जो पाचवा प्रकार पाहणार आहे, इथं दिसत आहे तुम्हाला पाचवा प्रकार. तर पाचव्या प्रकाराला म्हणू महाप्राण. महाप्राण, एक मिनिट, महाप्राण, प्राण. ठीक आहे, आता इथं दिसत आहे तुम्हाला महाप्राण. आता महाप्राण ज्या वेळेस नाही का आपण मुखातील हवा नाही का एकदम नाही का जोरानं जेव्हा बाहेर येऊ राहिलेली आहे, तर त्यावेळेस नाही का ह असा उच्चार येते, ह असा उच्चार पूर्ण, म्हणजे उच्चार जर येत असेल तर अशा वेळेस नाही का याला नाही का काय म्हणू आपण, हला महाप्राण असं म्हटलं जाते. कारण ज्यावेळेस नाही काय जेव्हा आपण नाही का कोणतेही शब्द कोणतेही वर्ण उच्चारतो, त्यावेळेस नाही का फुफ्फुसातील हवा नाही का आपल्या मुखावाटे बाहेर निघते, त्यावेळेसच नाही का कुठल्याही प्रकारचं वर्ण तयार होते. आता हा जो ह म्हटल्याच्या नंतर आपली हवा जी दिसत आहे पोटातली किंवा जे फुफ्फुसातील हवा आहे, ते कुठल्याही प्रकारचं एकदम ह असं जे आहे म्हटलं तर ते लगेच लक्षात येऊन राहिलेलं आहे का आपल्याला नाही का कुठल्याही महाप्राणसारखा आवाज येत आहे, आणि म्हणून नाही का त्याला काय म्हणू शकतो आपण, महाप्राण वर्ण असे म्हणतो. हे ह झालं. तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारते, महाप्राण वर्ण कोणता, आणि नाही का त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला श स आणि ह असे उच्चार देऊन देईन, आणि त्याच्यामधले नाही का 4 ऑप्शन दिलेले, कोणता प्रश्न आला, महाप्राण वर्ण कोणता,
महाप्राण व्यंजन कोणते असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला नाही काय 4 ऑप्शन देईन. कोणते कोणते देईन समजा नाही काय श, श, स आणि ह. तर तुम्हाला फक्त ह हे महाप्राण आहे एवढं लक्षात आलं पाहिजे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर नाही काय त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट आपला जो प्रकार आहे चौथा, तर यामध्ये नाही का तुम्हाला नाही का काय लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रकार. तर त्याच्यामधून नाही का आपण म्हणू शकतो का स्वतंत्र वर्ण, स्वतंत्र वर्ण हे आपल्याला पाहायचं आहे. आता स्वतंत्र वर्ण जे आपण नाही का लिहिलेलं आहे, तर स्वतंत्र ळ हा जो दिसत आहे तुम्हाला ळला आपण नाही का काय म्हणायचं आहे स्वतंत्र वर्ण म्हणायचं आहे, किंवा स्वतंत्र नाही काय वर्ण आपण व्यंजन सुद्धा म्हणू शकतो. का बरं म्हटलं गेलेलं आहे, कारण हा जो आहे हा संस्कृतमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे. हा आपण बरेच नाही का वर्ण संस्कृतमधून घेतले, पण हा संस्कृतमधला वर्ण नाही आहे, तो वैदिक वाङ्मयातून नाही का मराठीमध्ये आलेला आहे. आणि म्हणून नाही काय याचा उच्चार नाही का स्वतंत्र होत असते, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं आहे स्वतंत्र वर्ण असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस नाही का तुम्हाला एखादा प्रश्न आला का स्वतंत्र वर्ण म्हणजे काय, तर तुम्हाला फक्त एवढं सांगायचं का स्वतंत्र वर्ण म्हणजे ळ हा स्वतंत्र वर्ण आहे आणि तो वैदिक वाङ्मयातून आलेला आहे. एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा प्रश्न म्हणजे सुटणारच आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नाही का आपल्याला जो प्रकार शिकायचा आहे, जो पाचवा आपण जो प्रकार शिकू विशेष संयुक्त व्यंजने. ठीक आहे. विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने 10 नोव्हेंबर 2022. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे, कारण 10 नोव्हेंबर 2022च्या GR नुसार विशेष संयुक्त व्यंजने आपण कशामध्ये ॲड केलेली आहे आपल्या वर्णमालेत ॲड केले आहे. कोणते मग विशेष संयुक्त व्यंजने, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे श आणि ञ हे काय आपले विशेष संयुक्त व्यंजन आहे. विशेष संयुक्त श आणि ञ हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. का बरं आहे, कारण व्यंजने नाही का काय असते तुम्हाला मी पहिले सांगितलं, व्यंजन कसे बनते, एक नाही का काय असला पाहिजे व्यंजन आणि एक म्हणजे स्वर, तर मग ते अक्षर बनलेलं आहे. आणि जसं आपण स्वर बाहेर काढला तर तो काय उरला, एकच व्यंजन उरला. परंतु हा जो दिसत आहे तुम्हाला, हे जे दिसत आहे ह्या 2 व्यंजनापासून बनले आहे, म्हणून याला संयुक्त व्यंजन असं म्हटलं आहे. संयुक्त व्यंजने म्हणजे 2 पासून, संयुक्त म्हणजे एकापेक्षा जास्त आहे ना. आता इथं तिचं तुम्हाला नाही का दिसू राहिलं, हा श जो आहे कसा बनला ते पहा. जसा आपण नाही का हा जो श दिसत आहे हा बनला आपल्याला क आणि श, क आणि अधिक श, क अधिक श पासून काय बनलेला आहे श बनलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्याचा पाय मोडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा न्ह कसा बनला आहे, आपला जो तुम्हाला नाही का न्ह दिसत आहे, हा न्ह कसा बनला आहे, तर हा द, ठीक आहे, अधिक द अधिक न अधिक द न य, द न अधिक य, द न य पासून नाही का काय बनलेलं आहे न्ह बनला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचे साऱ्यांचे आपण पाय मोडलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे व्यंजने आहे कारण त्यांचे पाय मोडलेले आहे. आणि याच्यामध्ये जसं आपण नाही का स्वर मिसळला का हे बनून जाते अक्षर. जसं उदाहरणार्थ क चा पाय मोडला आहे, याचा अर्थ काय झाला, क हे व्यंजन आहे. परंतु जसा नाही का क मध्ये मी अ मिसळला म्हणजे स्वर मिसळला, तर याच्यापासून नाही का काय बनला, क बनला. आणि क ला अक्षर म्हणायचं. मग ह्या जो हे झाला आहे, आता याचा पाय मोडला आहे का, पण नाही, ज्याचा पाय मोडला नाही त्याला म्हणायचं अक्षर. हे तुम्हाला नाही का म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जसं आपण नाही का लक्षात येऊन जाते. उदाहरण आणखी पहा का आपल्याला नाही काय एक गोष्ट लक्षात ठेवा का ज्या वेळेस नाही काय व्यंजने आपण नाही का व्यंजने हा पार्ट आपण जेव्हा शिकतो तर त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण नाही का कधी कधी प्रश्न विचारला नाही का ते घोळ करू शकते का त्यांचा पाय मोडलेला दाखवणार आहे आणि ते म्हणणार आहे काय अक्षर आहे, हे अक्षर आहे, असं होऊ शकते का, नाही. म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं, ज्याही वेळेस नाही का व्यंजनांचा पाय मोडलेला दाखवते तर त्याला व्यंजनच म्हणायचं आहे, पण ज्या वेळेस नाही का त्यांचा पाय मोडलेला दाखवत नाही तर त्याला अक्षर म्हणायचं आहे. ठीक आहे. आता पहा बरं, जसं हे जे तुम्हाला नाही का जे दिसून राहिलेले आहे, हे जे तुम्हाला नाही का दिसत आहे, हे सारे नाही का तुमच्या नाही का एक प्रकार नाही काय लक्षात आलेलंच असं. तर इथं पहा आपण नाही का काय काय शिकलो ते लक्षात ठेवा. जसं आपण नाही का व्यंजनाला परवर्ण असे म्हटले जाते. त्याच्यानंतर आपण व्यंजनाचे प्रकार शिकलो आहे. जसा स्पर्श व्यंजन म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्धस्वर म्हणजे काय, उष्मेय किंवा घर्षक म्हणजे काय, महाप्राण म्हणजे काय, स्वतंत्र वर्ण म्हणजे काय, विशेष संयुक्त व्यंजने काय, हे सारं तुम्हाला नाही काय इथं नाही काय शिकवल्या गेलेलं आहे.
आणि हे टोटल एक्झामच्या दृष्टिकोनातूनच आहे. आणि म्हणून नाही का तुम्ही नाही का थोडं म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ नाही का म्हणजे तुम्ही शेअर पण करू शकता आणि सबस्क्राईब तर करावंच लागणार आहे. ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवा, जर हा तुम्हाला खरंच लेक्चर आवडला असेल तर मनापासून धन्यवाद. थँक्यू.